हे हाय नमस्कार. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे सुंदर अशा मॉर्निंग वॉकपासून आणि ह्या सुंदर अशा दृश्यापासून. खूप छान व्ह्यू असतो सकाळी आमच्या इथं आणि 7:30 वाजता खूप छान ऊन पडलेलं. मग मी माझं सर्व काम आवरून किचनमध्ये गेलेले. तर आईंसाठी चहा दूध गरम करायला ठेवलं आणि हे बाबांचं गुडघेदुखीचं औषधी गरम करायला ठेवलं होतं. त्याचबरोबर दळण संपल्यामुळे मी सकाळी लगेच गिरणी लावली होती आणि ही गिरणी घरीच आहेत. आम्ही घरीच दळतो सगळं. ज्वारी ही खूप छान दळून येते. आणि या भाजीचं नाव काय आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही आमच्या घरीच उगवलेली भाजी आहे आणि ही घरगुतीच भाजी आहे आमची. त्याचबरोबर आईंचा चहा इथं छान उकळला होता आणि तो त्यांना चहा मी बशीमध्ये दिला. त्यानंतरनी मी अजून 2 लोकांसाठी चहा केला तर थोडा कमी पडला म्हणून या कपातून त्या कपामध्ये मी ट्रान्सफर केला आणि ते ट्रान्सफर करताना वेदिकाने पाहिलं होतं आणि तिनं तेच माझं पाहून लगेच तिकडे ते करायला चालू केलं होतं. परत तिचा काय मूड झाला की फरशी क्लीन करत बसली होती. मग तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करून मी आत आले आणि कुकर लावलं. कुकर लावल्यानंतरनी मी शाबू पण भिजायला घेतला होता कारण की एकादशी होती आणि शाबू भिजू घालताना थोडासा स्वच्छ धुवून घेते आणि नंतर पाणी टाकून थोडा वेळ सोक करते आणि नंतर ते पाणी काढून टाकते व थोडंसंच परत त्याच्यात भिजण्यासाठी पाणी टाकायचं आणि ते पाणी काढून परत झाकून तिला 2 तासासाठी ठेवून दिलं होतं. त्याचबरोबर मी वरणचा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे मी वरणचा व्हिडिओ आज शेअर नाही केला, डायरेक्ट मी वरण केलेलं आहे हे शो केलं तुमच्यासोबत. नंतरनी मी केलं आहे ओल्या नारळाची चटणी आणि या चटणीचाही व्हिडिओ पाहिजे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सर्व झाल्यानंतर या दोघींसाठी मी नाश्त्यासाठी घेऊन गेले होते भात चपक वरण आणि या दोघी खूप छान टी व्ही बघत बसल्या होत्या आणि यांचं लक्ष अजिबात माझ्याकडे नव्हते. त्यांना आवाज दिला तरी त्या टी व्हीकडेच पाहत होत्या. आणि त्याचबरोबर आईंसाठी नारळ पाणी दिले, त्यांची तब्येत थोडीशी ठीक नव्हती आणि तारालाही आणि वेदिकालाही एक एक घास करून भरवलं आणि त्या दोघींनी छान व्यवस्थित एन्जॉय केलं त्यांचा ब्रेकफास्ट आणि मस्त टी व्हीही पाहत होत्या. त्याचबरोबर ताराकडं माझं थोडं लक्ष नसलं की तारा मम्मी मला दे असं करत होती आणि खूप छान अशा व्यवस्थित दोघीजणी खात होत्या. त्याचबरोबर आई ही भाजी निसून ठेवत होत्या आणि या भाजीचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या भाजीला काय म्हणतात हे नक्की सांगा. तर थोडंसं मी बाहेर आले तर या दोघी छान व्यवस्थित खेळत होत्या. चला मला यांचा व्हिडिओ करायला घेतलं तर या दोघी त्या जागेवरून निघू लागल्या की नाही आम्हाला करायचा म्हणून आणि परत हे इथं पण छान खेळत होत्या. मी माझा व्हिडिओ बघितला की लगेच या निघून गेल्या. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शाबू छान भिजलेला आहे. तर मी आता करायला घेते. यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि मीठही टाकून ठेवलेलं आहे आणि बटाटा कट करून तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्हाला ज्याच्यात करायचं त्याच्यात करू शकता. तर तुपामधला खूप छान लागतो. तर या ठिकाणी मी बटाटा छान कट करून तेला थोडासा भाजून घेतला, तळून घेतला आणि यामध्ये मी आज लाल तिखटचा करणार होता. आईंना हिरवी मिरची नको होती खायला म्हणून लाल तिखटचा कर म्हणल्या होत्या म्हणून लाल तिखटचा हा छान असा साबुदाणा खिचडी केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल आणि लगेच यामध्ये हे टाकलेलं आहे शाबू आणि व्यवस्थित मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचं आहे. छान वाफला की खायलाही खूप छान लागतो आणि कच्चा राहत नाही. अशा टाईपने मी ह्या शाबू बनवला आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असेल तर नक्की सांगा. या अशा टाईपने मी शाबू बनवून रेडी केला होता आणि हे बाबांसाठी जेवणाचं ताट रेडी केलं होतं. बाबा 2ही टाईम आमच्यात भाकरी खातात, त्यांना चपाती जमत नाही. सो हे अशा टाईपचा आजचा दिवस होता माझा. त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतरने मी छान अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाली की मन असं खूप प्रसन्न होतं आणि घरातही खूप छान वाटतं. नंतरनी देवालाही नैवेद्य दाखवायला पूजा केली आणि आम्ही दोघींनी फराळ केली. असा होता आमचा मॉर्निंगचा रुटीन. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, एन्जॉय इट, बाय.